नो एवढी भयान शांतता आहे ना. जे माणसं चालतात आहे त्या पावलांचा आवाज येतोय. धाप धाप धाप. अय कल्लोडो इकडे चल. चल इकडे चल. अरे यार सबाई गर 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 गर. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपला नाईट ऑफ आहे. 3 नाईट केल्यात बरं का, सोबत 3 नाईट केल्यात आणि 3 नाईट नंतर नाईट ऑफ आहे. असं असं वाटतंय ना जसं काय जेलमधून मुक्त झालोय, पण त्या जेलमधून माझी मुक्तता केली असं फिलिंग आहे भाई. म्हणजे तर चला जाऊया खाली, पाऊस पण येतोय आणि आता बंद करतो शूट. चलो झोपू आणि मग बघू पुढे जायचं संध्याकाळी. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज आपला नाईट ऑफ आहे आणि ना मी जस्ट आलोय आता मेट्रो स्टेशनला, कारण बाहेर चाललोय. खूप 3 नाईट होते रे सोबत, त्याच्यामुळे एवढा कंटाळा आलता रूमवर. पाऊस पडतोय स्टील मी बाहेर चाललोय कारण एक मित्राने बोलवलंय, तर जावं लागणार भाई. मित्रांसाठी गेलं पाहिजे. तर आता आलोय मेट्रो स्टेशनला. अजून 5 मिनिटं आहे वनाजच्या मेट्रोला. हे बघा, तो बघू शकता, दिसत का नाही माहित नाही. आणि इकडं बाहेर पाऊस पडतोय बघा, हलका हलका. आणि किती भारी वातावरण झालंय. तेच गार्डन आहे मित्रांनो बरं का, तिथं आपण एक्सरसाइज वगैरे करायला येतो. तुम्हाला कळलं असेल व्हिडिओ मध्ये वगैरे. गर्दी पण भरपूर यार मेट्रोला, नाही का. तर चला जाऊया. काय प्लॅन ठरतोय का नाही अजून काही. घाण पोपट झालाय. मी डेक्कन बस स्टॉपलाच उतरलो. ऍक्च्युली मला नळ स्टॉपला उतरायचं होतं. म्हणजे मी आता अजून खाली आलोय बरं, माहिती का. आता परत रिटर्न चाललोय. हे असं होतं माहिती का, 3 नाईट केल्या ना सगळं मेंटल हेल्थ डिस्टर्ब होऊन जाते. जाऊया आता काय. हा ब्रिज बांधायला किती खर्च आला असं बरं. खरंच गरज होती का याची, कधी कधी मनाला प्रश्न पडतो, नाही का. पण आता आलो मी मेट्रो स्टेशनला परत वरती. आता जाऊया नळ स्टॉपला. भाई काय राहू, नुसते हेल्पटेच घालतोय मी, त्याच्यातच सगळा टाइम गेला. तर मित्रांनो, फायनली आपण आहे ना आराई हिल्सचं जे मेन गेट आहे ते क्रॉस करून आतमध्ये आलोय. आणि इकडे जाताना आपल्याला आहे ना 2 रूट लागतात. एक आहे ना वरती, इकडे हनुमानाचं मंदिर आहे आणि इकडं एक आपला तलाव आहे, त्या साईडला हा रोड जातो. तर आपण मागच्या वेळेस पण इकडे आलो होतो आणि त्यावेळेस काय झालं माहिती का, त्या व्हिडिओला आपल्याला 2K गेले माहिती का. म्हणजे असं एक फर्स्ट व्हिडिओ असं माझ्या युट्यूब जर्नी मधला की जो पहिल्यांदा 2K गेलाय. त्याच्यामुळे म्हणलं ह्या जमिनीवर नक्कीच काहीतरी असेल, नाही का. म्हणून मी ना परत आज इकडे आलोय. पण आपलं नशीब आहे की आज पाऊस नाहीये. आणि तुम्ही खाली बघू शकता लय चिकचिक रोड झालाय, पाय वगैरे घसरतात. तर हळूहळू आपण पुढे जाऊया. पण आता सध्या आपण ह्या रोडनीवरती जायचं का ह्या कन्फ्युज आहे. आय थिंक इकडूनच जावा आणि मग इकडून उतरून खाली यावं. ठीक आहे, तर चला जाऊया. मित्रांनो, एवढी भयान शांतता आहे ना. जे माणसं चालतात आहे त्या पावलांचा आवाज येतोय. धाप 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 धाप. आवाज नको ना काढू तू. आणि ना असा हे जे रातकिडे आहे का, त्या रातकिड्यांसोबत आहे ना एक वेगळ्या किड्यांचं नाव आहे, मला त्या किड्यांचं नाव आठवत नाहीये. पण त्यांचा सुद्धा आवाज आहे ना असा कुर्र कुर्र येतोय. कॅमेऱ्यात येतोय का नाही मला माहित नाही. पण तुम्ही ना खाली बघा, हे बघा. म्हणजे कशावून पण पाय घसरू शकतो माहिती का एवढी. आणि इथं माणसं आहे ना चालायला वगैरे येतात ना, तर त्यांच्या जाण्या येण्याने पण आहे ना सारखं जाऊन येऊन वर्दळीने हे चिकचिक होतं असं. कारण इझी रूट आहे ना, काही याच्यात हार्ड नाहीये. हे असं जे टेकडे आहे ना पुण्यातल्या, त्या सांभाळून ठेवल्या पाहिजे. कारण भाई एवढं खाली, इथून फक्त 2-3 किलोमीटर खाली गेलं ना, तुम्हाला अक्षरशः पाऊल ठेवायला जागा नाहीये, एवढं ट्रॅफिक आहे पुण्यात. आणि इकडे वरती बघा, सगळी गर्द झाडी, मस्त असं वातावरण झालंय, शांतता, पीसफुल. चालायला पण खूप रोड आहे, गर्दी पण नाही जास्त. वर्थ इट, वर्थ इट आहे, वर्थ इट. भाई, आराई हिल्स नॉट फॉर बिगिनर्स इन रेनी सीझन. खरंच भाई, जे बिगिनर आहे ना त्यांच्यासाठी नाहीये. तुमचा असा पाय घसरू शकतो, असे तोंडावर आपटू शकता ना तुम्ही. मला फक्त आहे ना एक 100 मीटर आहे ना यायला 10 मिनिटं लागलेत. असं पाऊल टाकावं लागते जपून. आणि त्यात झुडिओच्या चपला घातल्यात, कुठं सटकात येत बाबा. झुडिओ इथं फेल आहे माहिती का, हे असे चिकचिक येते ना, झुडिओ फेल आहे. तर इकडे ना आता तुम्ही बघू शकता.
सगळेजण चालतात आहे. म्हणजे फार छोटे मोठे ऍडल्ट, म्हातारे कोतारे, आजी आजोबा सगळ्यांसाठी भारी आहे यायला. पण फक्त आहे ना पावसाळ्यात जरा काळजी घेतली पाहिजे, कारण इकडे एवढे हाड दगड आहे ना चालताना, पाय बी सटकून नाही का एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. तर आपण पण सांभाळून चाललोय आता पुढं. आणि इथं समोरच एक तलाव आहे, त्याचं पाणी बघू किती माहिती का. आपण दरवेळेस येतो ना तर एकदम थोडं थोडं पाणी असतं नाही का, जास्त काही नाही. तर लेट सी कसं आहे बघूया. मित्रांनो आपण परत आलोय. 2 रूट जाते तिकडं, 3 रूट. हा जो आहे ना इकडला तो जातो परत मंदिराकडं, हा समोरच्या तलावाकडं, आणि हा एक त्याच्या मागे एक तलाव आहे तिकडं. तर काही चलन द्यायचं आहे का साहेब? चलन द्यायचं आहे काही? टोल द्यायचं आहे का? आपण बिस्किट पण नाही आणले यार. सॉरी ब्रदर. भाई किती शांत बसलाय बघ ना तो. चल चल चल. भाई असला रागाने बघतो ना तो, चावायचा. चल. घाबरला वाटतं. आणि तुम्ही माझ्यावरती बघू शकता इकडे ना फुल कॅमेरे वगैरे लाईट चालू आहे. तिथे पहिले असं काही नव्हतं, कारण इकडे आहे ना सेफ्टी इश्यूज साठी फिमेल्स वगैरे येतात, आणि मेल्स सुद्धा नाही का, म्हातारे वगैरे असतात, काही यंगस्टर्स दारू बिरू येतात. त्याच्यामुळे चांगली आहे, मनपाने एक चांगलं काहीतरी केले. कॅमेरे वगैरे असले पाहिजे प्रत्येक ठिकाणी. भाई एक काहीतरी प्रूफ वगैरे राहतो रे. तसं इकडे एवढ्या जंगलात जर एखादं आलं, मग काही झालं तर काय कळणार पण नाही ना काय चाललंय काय नाही. आणि यांनी प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेत माहिती का. इकडे पण आहे मेन स्पॉटला, त्यानंतर तलावाच्या बाजूने पण आहे. चांगली गोष्ट आहे माहिती काय. तर आता चाललोय हळू 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 पुढे. आता तुम्हाला दाखवतो नजारा. नजारा कैसा है कैसी बात है. काय गाणं होतं ते, आठवत पण नाही मला गाणी, लिरिक्स लक्षात राहतात ते. हा हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, सारेगम छेडा रे गीत गाचे ना ना ला 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 ला. तर फायनली आपण त्या स्पॉटला आले आहात. तुम्ही तलाव बघू शकता किती पाणी याच्यात. तुम्ही जर माझे मागचे ब्लॉग्स बघितले तर तुम्हाला एवढं पाणी दिसणार नाही, कारण आता पावसाळा चालू आहे, साहजिक आहे पाणी असणं. आणि सगळे कपल्स पुरे बसलेत आणि शूट करतोय यार. एक्सपोज व्हायचं सगळं त्यांचं नाही का. तिकडे पण समोर लोक आहे, तुम्ही बघू शकता. तिकडे मीट माय न्यू फ्रेंड. अय कल्लूडो इकडे चल, चल इकडे चल. अरे यार बसला देत असतो तो, म्हणला असं तू तिकडे तसंच राहू. आणि मित्रांनो हे बघू शकता यार वातावरण, हे बघा इकडे किती किती पाणी भरले बघा. हो, आणि ती आपली एफसी टेकडी वर का, जिकडे असं ढग टाकल्याने वाटते ना, हे 2nd नंबर जगा इथली एफसी टेकडी. यार हलका हलका पाऊस पडतोय मस्त. आता आहे ना काय झालं माहितीये का, ऊन आलं होतं, उन्हात पाऊस पडतोय ना त्या टाइप मध्ये झालं जरा. आई भाई सुख म्हणजे अजून काय वेळ. आई भाई नेक्स्ट लेवल फिलिंग. ला ला ला. डान्सची प्रॅक्टिस करायची घेत. ते कोणतं गाणं आले नवीन, स्प्लेंडर फिरवणी काय रे ते, कसं बाई गर 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 गर. थांब आपण ते गाणं करूच जरा. तो है प्यार दूं हो गोरी भैया तो पे वार दूं. मित्रांनो जवळपास आता आहे ना संध्याकाळ होत आली आहे, आणि रिमझिम पावसाला पण सुरुवात झाली आहे. ओ भाई खतरनाक वातावरण आहे, मस्त मस्त सगळं. डान्सची प्रॅक्टिस करायची होती मला इथं, पण खाली लय ओल्लं झाले सगळीकडे नाही का, मग पाय बी घसरायचा, डान्स राहायचा बाजूला आणि दुसराच विषय होऊन जायचा. तर आता चाललोय खाली टेकडीवरून, बस आता चलो निकलते. येऊ कधीतरी परत, तोपर्यंत राम राम. मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली,
इकडे हलका हलका आहे ना ढोल ताशाचा आवाज येतोय माहिती का, दन दन दन. कारण तुम्हाला माहिती आहे भाई, गणपती येतोय, गणपती ते पण पुण्यातला गणपती. पुण्यातला गणेशोत्सव एवढा खतरनाक असतो ना, त्यावेळेस दाखवू ना आपल्या ब्लॉग मध्ये. हा, मजा येणार आहे. चलो बाय बाय. असली थंडी वाजते ना, अरे बाप रे. एकतर तो पाऊस आलेला तरी पाहिजे पूर्ण, नाहीतर नाहीतरी पाहिजे थोडं ऊन तरी पाहिजे. अशी हाड होणारी थंडी पडली डायरेक्ट. आणि अशा थंडीत आहे ना मला लय मुत आली ती मग. ओ बाई. इन्फॉर्मेटिव्ह बोर्ड होता पण हा बोर्ड अक्षरशः फाटलाय. आणि याच्या बाजूला मला काय दिसलंय बघा, एका टाकीवर आहे ना काय कलाकारी केली मस्त यार. किती भारी ड्रॉइंग आहे. मित्रांनो, तर आपण फायनली आलोय गेट मधून बाहेर. गेट आहे त्याचं, जायचं नाही का राय हिलचं वरती. आणि आता इकडे सगळं पार्किंग आहे बघा. चाललंय आता बाहेर नाही का. इकडे कंपनी आहे टाटाची, त्याची ह्या लाईट्स वगैरे. आणि इकडे आपल्याला छोटी पार्किंग, आता गाडी घ्यायची आणि वे टू ओटोबा. तर मित्रांनो, आपण आहे ना आराई हिल्स वरून आहे ना FC रोडला आलोय काहीतरी खाण्यासाठी नाही का. म्हणजे भाई एवढी भूक लागली ना, आणि थंडी पण बाहेर खूप वाजत होती, म्हणून म्हटलं एक जरा थोडं बसायला वगैरे ठीक असेल ना. रेस्टॉरंट कोणतंही असू दे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. कसं गर्दी वगैरे नाही पाहिजे, मला ती किचकिच अजिबात आवडत नाही. त्यामुळे आता पिझ्झा हटला आलो FC रोडचा. आणि तुम्ही बघू शकता सगळे ना, सगळे कपडे ओले झालेत. पाऊस चालू आहे बाहेर, रिमझिम चालू आहे. पुण्यात काही जोरात पाऊस पडत नाही, पण तोच रिमझिमने माणूस आहे ना, नंतर ट्रॅफिक असतं पूर्ण. थांबून थांबून यायचं, प्रत्येक सिग्नलला थांबायचं म्हणलं माणूस ओला होऊन जातो फार. तर आता आलोय, पिझ्झा पण मागवलाय, मील मागवलंय, तर खाऊया. एन्जॉय. मित्रांनो, पहिल्यांदा आपण आहे ना चीज गार्लिक ब्रेड मागवलेत. हिअर, लेट्स ट्राय. कशी टेस्ट? ठीकठाक आहे. त्यानंतर इकडे आहे ना आपला कॉर्न पिझ्झा आहे. आणि हा चिकन कोणता तरी आहे, पेरी पेरी का पेरी मेरी कोणता तरी एक आहे. चला आता खाल्ल्यानंतर बोलूया. आता नाही मोबाईल यूज करत मी खाताना. आपण आहे ना छत्रपती संभाजी महाराज ब्रिजवर आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे समोर नाही का, हे जे मंडप टाकलेले दिसतात ना, हे इकडे, समोरच्या इकडे, हे त्यानंतर इकडं, इकडं, इकडे आवाज येत असेल तुम्हाला आता नाही का. फुल बाय फुल प्रॅक्टिस चालू आहे. ह्या वर्षी लय धिंगाणा होते काय ना. बघा जिकडे जागा दिसन ना, तिकडे बरं ढोल ताशाच्या पथकांनी ना आपली जागा फिक्स केली आहे. आणि तिकडे प्रॅक्टिस चालू आहे. त्यानंतर इकडे लांब दिसत असं ना, तुम्हाला दाखवतो. बघा इकडं, इकडे पण चालू आहे. आता माझ्या मोबाईलची क्लॅरिटी एवढी भारी नाहीये किंवा झुमिंग पॉवर, पण भाई आता जवळपास बंद करायचा टाइम आलाय, त्यामुळे आपण आवाज जरा कमी झालाय. पण आहे भाई, धिंगाणा आहे, धिंगाणा या वर्षी गणेशोत्सवात मजा येणार आहे. रुबी हॉल मेट्रो स्टेशनला आणि चाललोय आता. जवळच आपले रूम, इथं लगेच खाली. भाई मेट्रो मध्ये ना, म्हणजे समोरच्या समोर एवढे लोक आहे ना, एकमेक अशा सुंदर नजरेने बघत असतात ना, लय वेळ वाटतं रे. म्हणजे मी बस एवढं अनकम्फर्टेबल बसलो होतो ना. आणि मी तर इंट्रोवर्ट आहे खूप, तुम्हाला जर माहित नसेल तर. खूप इंट्रोवर्ट आहे खरं सांगायचं तर. भाई मी त्या शेजारच्या माणसाला बोलू पण नाही शकलो, किंवा बाजूला सरक थोडा, असं असतं यार. मित्रांनो, रूम वर जायचं होतं, पण थोडं म्हटलं जरा नाही का थंड पिऊन जावं काहीतरी. तर आता आलो इकडे कॅफे, कोणता रोड आहे, मला नाव पण आठवण्याचं. डोले पाटील, हा डोले पाटील रोड आहे. तर इकडे कॅफे आलो, इकडे कॅफे मध्ये आहे माझ्यासोबत एक एक व्यक्ती आहे, पण आता मी त्याला ब्लॉग मध्ये नाही घेऊ शकत, सॉरी. घेऊ का, घेऊ का? दिसत असं माझ्या इकडे, माझा कॅमेरा चालू आहे, तिकडे ग्लास आहे. नाही दिसत ना. तर चला कॉफी पिऊया, मग जाऊया रूमवर. पण मस्त सेटअप केलाय ना इकडे बघा. इकडं बर्थडेचं सेटअप आहे सगळं. काय नाव वर, अस्टन बेकर्स. इकडे केक वगैरे ठेवलेत. हे बघा इकडे सगळे चॉकलेट्स आहे, त्याच्यानंतर बुके, फटाके बिटाके पण आहे. मस्त आहे सगळं.